आणि आजची महत्त्वाची बातमी, महाराष्ट्रामधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले। 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 3 डिसेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे। राज्यातल्या 246 नगर परिषदा आणि 42 नगरपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यात। या निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे। 10 नोव्हेंबरपासून निवडणुकीसाठी अर्ज भरता येणार आहे। अर्ज भरण्याची अंतिम तारीख 17 नोव्हेंबर असणार आहे। अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत 21 नोव्हेंबर असणार आहे। निवडणुकीसाठी 31 ऑक्टोबर 2025 पर्यंतची अंतिम यादी ग्राह्य धरली जाणार आहे। मतदान केंद्रनिहाय अंतिम याद्या 7 नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहेत। दुबार मतदारांच्या नावापुढे डबल स्टारचं चिन्ह देण्यात येणार आहे। दुबार मतदारांकडून फोन करून ते कुठे मतदान करणार आहेत याची माहिती घेण्यात येणार आहे। दुबार मतदाराला त्याच्या पसंतीनुसार एकाच ठिकाणी मतदान करता येणार आहे। जर दुबार मतदाराशी संपर्क झाला नाही आणि तो मतदार थेट मतदान केंद्रावर आला तर त्याच्याकडून डिक्लेरेशन घेतले जाणार आहे। दुसऱ्या मतदान केंद्रावर मतदान करणार नाही असं डिक्लेरेशन दुबार मतदाराला द्यावं लागणार आहे। तर निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेवर राज ठाकरे चांगले संतापले। तळपायाची आग मस्तकात गेली, निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातातलं बाहुलं झालंय, अशी संतप्त प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे। राज ठाकरे निवडणूक आयोगावर संतापले। आजच्या निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची क्लिप मला कुणीतरी पाठवली। पत्रकार परिषद पाहून तळपायाची आग मस्तकात गेली। आता 100% खात्री पटली की निवडणूक आयोग स्वायत्त हे फक्त संविधानात आहे। निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या हातचं बाहुलं झालंय। दुबार मतदार नोंदणीवर निवडणूक आयोगाला उत्तर देता येत नसेल तर तुमचा काय उपयोग? जबाबदारी तर तुम्ही केव्हाच झटकली, पण आता उत्तरदायित्वही नाकारणार। मग तुमच्या पदाचं काय करायचं? आयोगाची भंबेरी उडवणाऱ्या पत्रकारांचं अभिनंदन। मला असं वाटतं की निवडणूक आयोग कार्यक्रम रेटण्याचा प्रयत्न करते आणि निवडणूक आयोगाचे मालक आहे जे भारतीय जनता पक्ष हे त्यांच्या अजेंडा ठरल्याप्रमाणे राबवतील। फक्त लोकांच्या डोळ्याला पाणी लावण्याचं काम करतायत की आम्ही अशी कारवाई करू तशी कारवाई करू। मूळतः कुठल्याही प्रकारची कारवाई होणार नाही आणि ह्या निवडणुका रेटण्याचा प्रयत्न करते। मुख्य फ्री अँड फेअर इलेक्शन निवडणूक आयोगाने घेतलं पाहिजे ही त्यांच्यावर असणारी घटनात्मक जबाबदारी आहे। त्या घटनात्मक जबाबदारीपासून ते पळ काढत आहेत आणि एवढे मोठे पुरावे दिल्यानंतर देखील मतदार यादी व्यवस्थित न होता निवडणुकीचा घाट सुप्रीम कोर्टाचा निकालाचा कांगावा करत सरकारच्या दबावाखाली कुठेतरी ह्या त्यांनी लावलेल्या आहेत। आता या महाराष्ट्रातली जनता आणि नागरिक त्यांना लोकशाहीच्या माध्यमातून धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। लोकसभेची यादी विधानसभेला होती, जी विधानसभेला आहे ती नगरपालिकेला आहे, जी लोकसभेला आहे ती नगरपंचायतला आहे। त्यामुळे लोकसभेचीच यादी ह्या सर्व पुढच्या निवडणुकीला लागणार आहे। त्यामुळे विरोधक हे खोटं बोलतात आहे। अनिल देशमुख असतील की सारे लोक असतील हे फक्त आता खोटा नरेटिव्ह महाराष्ट्रामध्ये तयार करण्याकरता त्यांचं कारस्थान चालू आहे। रावणाबद्दल रावणाला मारायचं कसं, त्याचा मृत्यू कसा होऊ शकतो हे बिभीषणली म्हणजे रावणाच्या सख्या भावाली सांगितलं होतं। तसंच आजचे बिभीषण हे आज कोण आहे तर आशिष शेलार साहेब। त्यांनी कोणाच्या विरोधात म्हणजे भाजपमध्ये सत्तेतल्या विरोधातल्या सत्तेतल्या लोकांच्या विरोधात जाऊन सत्य काय आहे हे लोकांसमोर त्या ठिकाणी मांडलं। म्हणजे धाडसी भूमिका त्यांनी घेतली आणि लोकशाहीचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्यांनी तिथं केला। निवडणूक आयोगाचं नाव घ्यायचं ना आम्हाला तीर मारायचा म्हणजे आमच्याकडे निशाणा साधायचा हा या लोकांचा प्रयत्न आहे। मी तुम्हाला दाव्याने सांगतो हे पराभूतच्या मानसिकतेमध्ये आहे, हे पराभूत होणार आहेत आणि म्हणून पराभवाची तयारी आतापासून करतात आहे। शिवसेना पक्ष हा माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली निवडणुकीला कधीही सामोरं जायला तयार आहे। परंतु या निवडणुकांमध्ये देखील आम्ही महायुतीच करणार आहोत, महायुतीनं आम्ही लढणार आहोत आणि सगळ्या नगरपालिका आणि नगरपंचायतीवर महायुतीचा भगवा फडकेल। जनतेचा कौल नगरपंचायतच्या या निवडणुकीमध्ये नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हा काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल। आम्ही या निवडणुकीला सज्ज आहोत। तर भाजपचे अमित साटम यांनी राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघात झालेल्या मतदानावरून महाविकास आघाडीसह मनसेला सवाल केले।
मतचोरी आहे की वोट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांनी हा सवाल केलाय. भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानावरून महाविकास आघाडी आणि मनसेला सवाल केले. मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी ट्विट करत अमित साटम यांनी महाविकास आघाडी आणि मनसेला सवाल केले आहेत. धुळे, बीड, अमरावती, मुंबई उत्तर मध्य आणि मुंबई उत्तर पूर्व या मतदारसंघांचा उल्लेख करत महाविकास आघाडी आणि मनसेवर साटम यांनी निशाणा साधलाय. मतचोरी आहे की वोट जिहाद, असं साटम यांनी म्हटलंय. मुस्लिम दुबार मतदारांची आकडेवारी दाखवत साटमांचा सवाल. धुळ्यामध्ये मुस्लिम दुबार मतं 45,797 तर 3,831 मतांनी निवडणूक जिंकली. बीडमध्ये मुस्लिम दुबार मतं 67,679 तर 6,553 मतांनी निवडणूक जिंकली. अमरावतीमध्ये मुस्लिम दुबार मतं 28,245 19,731 मतांनी निवडणूक जिंकली आहे. मुंबई उत्तर मध्यमध्ये मुस्लिम दुबार मतं 59,805 तर 16,514 मतांनी निवडणूक जिंकली. मुंबई उत्तर पूर्वमध्ये मुस्लिम दुबार मतं 38,744 तर 29,861 मतांनी निवडणूक जिंकली आहे. वोट जिहादमुळे महाविकास आघाडी निवडून आली आणि अशाच प्रकारचा वोट जिहाद उद्धव ठाकरेंना करून एका खानाला मुंबईवरती लादायचंय. परंतु मुंबईकर कदापि खानाला महापौर होऊ देणार नाही. जसं तारक मेहता का उल्टा चष्मा चांगली सिरियल आहे, तसं महाराष्ट्र विकास आघाडी का हरा चष्मा, त्यामध्ये पप्पू के पापा म्हणून उद्धवजी आता स्मार्टली दिसतील. कोणत्या जातीचा असो, कोणत्या धर्माचा असो, कोणत्याही मतदारसंघातला असो, याच्याविषयी सगळ्यांना समान न्याय मिळाला पाहिजे. या आशिष शेलारांच्या भूमिकेचं आम्ही स्वागत करतो. याला कोणताही विरोध असण्याचं काहीच कारण नाही. फक्त भारतीय जनता पार्टीने याच्यामध्ये जातीयवाद, धर्मवाद आणण्याचा प्रयत्न करू नये. आजही मुस्लिम दुबार मतदारांच्या मुद्द्यावरून आशिष शेलार यांनी ठाकरेंसह महाविकास आघाडीवर हल्लाबोल केलाय. निवडणुकीच्या पराभवाचा पळ काढण्यासाठी भित्रूभाई आणि पळपुटेपणा हा राज ठाकरेंच्या पक्षाचा, उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा आणि महाराष्ट्र विकास आघाडीचा आहे. इथं कुठल्या धर्माचा विषय येत आहे, हिंदू मुसलमान, कुठली जात, कुठली पोटजात, तो विषय येत नाही. याद्या शुद्ध करायच्या म्हणजे सगळ्या, त्याच्यात कुठलेही मतदार असतील ते डुप्लिकेशन त्याचं असेल तर ते सगळं साफ करून घ्यायचं. दरम्यान मुस्लिम दुबार मतदार याद्यांवरून शरद पवारांनी सामाजिक ऐक्य टिकवणं सर्वांची जबाबदारी असल्याचं वक्तव्य केलं आहे. राज्यात सामाजिक ऐक्य कसं राहील ही खबरदारी सगळ्यांनी घेतली पाहिजे. तर सरकारचा निवडणूक आयोगावर दबाव आहे. निवडणूक आयोगाच्या भेटीनंतर विरोधकांच्या शिष्टमंडळानं हा आरोप केलाय. भेट घेत मनसे आणि महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र दिलंय. मतदारांसंदर्भात शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा केली. मतदार यादीतील घोळाबाबत महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाची भेट घेतली. बोगस नावं बदलून मतदार याद्या दुरुस्त कराव्या या मागणीसाठी शिष्टमंडळानं निवडणूक आयोगाला 4 पानांचं पत्र दिले. या भेटीवेळी निवडणूक आयोगानं कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याचं शिष्टमंडळानं म्हटलंय. मतदार यादीतील त्रुटी दाखवल्यावरही आयोगानं दुर्लक्ष केल्याचा आरोप मविया आणि मनसेच्या शिष्टमंडळाने केला. खऱ्या मतदारांना मतदान करण्याचा अधिकार इतरांना नाही हे सांगण्यासाठी आलो. पण त्यांच्याकडनं असा कुठलाही प्रतिसाद, सकारात्मक प्रतिसाद दिसत नाही की आपण यामध्ये लक्ष घालू आणि आम्ही काही करू. तर ते पळवाटा काढत होते बरेचशा. त्या पळवाटावरून अनिल देसाईंनी सुद्धा त्यांना काय खडसवायचं ते खडसवलं आणि सांगितलं सुद्धा की या सगळ्या गोष्टी आम्ही करत आलेलो आहोत, नवीन नाही आम्हाला. त्यामुळे इथूनच सुरुवात होतं. त्याचं द्योतक आजच्या बैठकीत आमच्या नजरेस आलेलं आहे. आता आम्ही जे अरविंद सावंत साहेबांनी सांगितलं, आता आम्ही जाऊन मुंबईत भेटणारच आहोत. भेटल्यानंतर सगळ्या पक्षप्रमुखांची बैठक होईल आणि त्याच्यामध्ये नंतर काय व्हायचा तो निर्णय करू, त्याला होऊन जाईल. शेवटी पक्षप्रमुख म्हणून जी बैठक होईल त्याच्यावरती पूर्ण निर्णय घेण्यात येईल. राज्य निवडणूक आयोग जे आहे ती निवडणूक या केंद्रीय आयोगाने बनवलेल्या वोटर यादीवरच करणार आहे. या यादीमधल्या डिस्क्रिपन्सीज ज्या आहेत त्या लक्षात आणून दिल्या
पण मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारजी कुठलीही गोष्ट ऐकायला तयार नव्हते. बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी जय पवारांचं नाव चर्चेत आहे. सर्वसाधारण प्रवर्गाचं आरक्षण असल्यामुळे इच्छुकांची गर्दी पाहायला मिळते. पक्षातील नाराजी टाळण्यासाठी जय पवारांचं नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान बारामतीमध्ये पक्षांतर्गत गटबाजी दूर टाळण्यासाठी दादांची ही खेळी असल्याची चर्चा आहे. बारामतीच्या नगराध्यक्षपदासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे चिरंजीव जय पवार यांचं नाव चर्चेत आहे. नगराध्यक्षपद यंदा खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित असल्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडनं अनेक जण इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षातील नाराजी टाळण्यासाठी अजित पवार जय पवारांचं नाव पुढे करण्याची शक्यता आहे. यापूर्वी अजित पवारांचे ज्येष्ठ पुत्र पार्थ पवारांनी मावळ लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढवली होती. विधानसभा निवडणुकीवेळी अजित पवारांसाठी बारामतीमध्ये प्रचार करण्यात जय पवार आघाडीवर होते. जय पवार बारामतीच्या स्थानिक राजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे जय पवार बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी रिंगणामध्ये उतरण्याची चिन्ह आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण कसं एका सशक्त लोकशाहीमध्ये कोणी कुठल्याही पक्षाने कोणाला कॅन्डिडेट द्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. राज्यातील प्रकल्पावरून मुख्यमंत्री फडणवीस संतापलेत. राज्यातील प्रकल्पांना 5 वर्षांचा वेळ मागू नका, 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा असं म्हणत फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले. वॉर रूम बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचा हा रुद्रावतार पाहायला मिळालाय. सब लोग ये ध्यान में रखो, ये 5-5 साल का जो आप टाइमलाइन देते ना, ये अभी दुनिया में कहीं नहीं होता है. 2.5 साल में प्रोजेक्ट कंप्लीट होना चाहिए. सप्टेंबर 24 ला होणार होता. कोण आहे जे कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे सांगा, सगळे उभे करा. चला का डिले झाला सांगा आणि आता काय करणार आहे सांगा. तुम्हाला मी सांगतो इतके वर्ष कुठे लागतात हो जगात. आपण एवढी टेक्नॉलॉजी वापरतो ना, 3-3, 4-4, 5-5 वर्ष चाललेलं आहे काम. असं होतं जगात कुठे? 15 दिवसात करा. हे 2029 डिसेंबर मेरे को मंजूर नाही. अरे कोणाकडे असू द्या, मी दिली परमिशन. चला खूप हळू चाललंय काम, व्हेरी स्लो, बहुत स्लो काम चल रहा है, ऐसा नहीं चलेगा. नहीं, आई एम नॉट हैप्पी विद दिस. या स्पीड में मैं हैप्पी नहीं है. तो कब तक कंप्लीट करोगे? अगले सर दिसंबर तक खत्म हो जाएगा सर. दिसंबर में कंप्लीट हो जाएगा. दिसंबर. अभी सगळ्या ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ते ब्रेकडाऊन केल्या पाहिजेत, त्याच्या टाइमलाईन ठरवल्या पाहिजेत आणि वॉर रूमनी दर 3 महिन्याने फ्लॅग केलं पाहिजे की तेवढं झालंय की नाही. जी काही आपण नियोजित तारीख दिलेली आहे कम्प्लिशनची, त्यापेक्षा जे प्रकल्प आता मागे पडलेले आहेत त्याच्या कंत्राटदारांनी आपण बोलवलं होतं. काही अडचणी कंत्राटदारांनी देखील सांगितल्या, त्या अधिकाऱ्यांना सांगून आपण सोडवायला लावल्या. काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं, त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट्स होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले आहे. 5-5, 7-7, 10-10 वर्ष प्रोजेक्ट चालतात, हे आम्हाला मान्य नाही. प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे. या दृष्टीनं वॉर रूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे. ज्या काही अडचणी येतात त्या दूर करण्याची यंत्रणा देखील आपण तयार केली. फलटणमधल्या संपदा मुंडे मृत्यू प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर भिडले. रामराजे सर्व प्रकरणामधले मास्टरमाइंड आहेत असा आरोप रणजितसिंह निंबाळकरांनी केला. तर ज्या हॉटेलमध्ये संपदा मुंडेंची हत्या झाली त्याचा मास्टरमाइंड मीच होतो का असा सवाल रामराजेंनी केलाय. फलटणमधल्या संपदा मुंडे मृत्यू प्रकरणावरून भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात माझ्यावर होत असलेल्या आरोपांमागे रामराजे हेच मास्टरमाइंड असल्याचा आरोप रणजितसिंह निंबाळकरांनी केलाय. तर ज्या हॉटेलमध्ये संपदा मुंडेंची हत्या झाली त्याचा मास्टरमाइंड मीच होतो का असा सवाल रामराजेंनी केलाय. रणजितसिंह निंबाळकर पेट्रोल चोर, रणजितसिंह निंबाळकर विनयभंग करणारा, रणजितसिंह निंबाळकर गाडी भाडं न देणारा, अट्रॉसिटी शिवेगाळ करणारा. एखाद्या वेळेस एवढं करण्यापेक्षा मास्टरमाइंडने माझी सुपारी देऊन गोळी घातली असती तरी चाललं असतं ना. ज्या हॉटेलमध्ये हत्या झाली त्याचाही मास्टरमाइंड मीच होतो का? पोलिसांना डायरेक्शन जातात, हे काही एक व्यक्तीकडनं जातात, हे जिल्ह्यातल्या व्यक्ती, तो मास्टरमाइंड मी आहे का? माझ्यावर त्यांनी 1-2-250 कोटीची डिफेमेशनची केस लावावी, पुरावे द्यावेत. संपदा मुंडे मृत्यू प्रकरणात मी नार्को टेस्टला तयार आहे असं रणजितसिंह निंबाळकर म्हणाले होते. माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही नार्को टेस्टसाठी तयार राहावं असं आव्हानही त्यांनी दिलं होतं. यावर रामराजे आणि अंधारेंनी पलटवार केलाय.
मी रणजितसिंह नाईक निंबाळकर नार्को टेस्ट करायला तयार आहे आणि त्याच्याबरोबर माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी प्रत्येकाने नार्को टेस्ट आज जाहीर माझ्या सगळ्या सोशल मीडियाने करायचं. त्यांनी स्वतःची नार्को टेस्ट करावी, मी प्रश्न काढून देईन, मग आम्ही आमची नार्को टेस्ट करू. तुम्ही नार्को टेस्टला तयार झालात, चांगली गोष्ट आहे, स्वागत आहे, मी कृतज्ञ आहे. खर्चाचं काय ते होईल, वाटल्यास आपण दोघं भागीदारीने करू, हरकत नाही. नाही ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांना कदाचित माझ्या आर्थिक परिस्थितीची जाणीव असावी, त्यामुळे ते खर्च करतायत, चांगली गोष्ट आहे, हरकत नाही. कालच्या सभेनंतर रणजितसिंह निंबाळकर ढसाढसा रडले होते. कार्यकर्त्यांनी त्यांना दुग्धाभिषेकही घातला होता. यावरही रामराजे आणि अंधारेंनी निशाणा साधलाय. अभिषेक कधी घातला जातो, का घातला जातो, तर गोष्ट अपवित्र झाली तर ती पवित्र करून घेतली जाते. मग माझा प्रश्न आहे अभिषेक घालणाऱ्यांना, तुम्ही निंबाळकरांना ते अपवित्र झाले असं मानत होतात का? निंबाळकर अपवित्र आहेत असं निंबाळकरांना वाटत होतं का? दूध कोणाला घालतात? माझ्या माहितीने शंकराच्या पिंडीवर घालतात, देवाला घालतात. देव आहेत का? स्वतःला जर देव समजत असतील तर फलटण नगरपालिकेचं पाणी तरी घेऊ नका, तेवढं तरी वाचल. तिथं दूधच घाला, गुठेच्या फॅक्टरीतनं दूध घ्या. मला जर वेळ आली तर मी कदाचित गोमूत्र शिपडून घेणार आहे, हे तुम्हाला मी सांगून ठेवतो. सांगलीमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या शर्यतीमध्ये बैलगाडा मालकांना मिळणाऱ्या बक्षिसांनी लक्ष वेधलंय, पाहूयात. आगामी स्थानिक निवडणुकांच्या तोंडावर सांगलीमध्ये शिंदे सेनेकडून सर्वात मोठी बैलगाडा स्पर्धा भरवली जाते, ज्यात विजेत्यावर बक्षिसांचा वर्षाव केला गेलाय. विजेत्या बैलगाडा मालकांना 2 फॉर्च्युनर कार, 2 महिंद्रा थार, 7 ट्रॅक्टर आणि 150 मोटारसायकल्स अशी बक्षिसं मिळणार आहेत. एका फॉर्च्युनर कारची किंमत 40 लाखांपासून 60 लाखांच्या घरात आहे. थार 14 पासून 25 लाखांच्या घरात. त्यामुळे कोट्यवधी रुपयांच्या बक्षिसांची लयलूट या बैलगाडा स्पर्धेमध्ये होणार आहे. येत्या 9 नोव्हेंबरला तासगावला या स्पर्धांचं आयोजन केलं गेलंय. लोकसभा ठाकरे गटातून लढलेले आणि त्यानंतर शिंदेच्या गटामध्ये गेलेले डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांच्या नेतृत्वात ही स्पर्धा भरवली जातीये. स्पर्धेला 4 ते 5 लाख बैलगाडा स्पर्धक सहभागी होण्याचा अंदाज आहे. स्पर्धेतील कोट्यवधींच्या बक्षिसांच्या आकड्यांकडे येत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुद्धा पाहिलं जात आहे.